UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीमध्ये कोणतंही तथ्य नाही, अजित पवार यांचं स्पष्टीकरण। शहांच्या बैठकीमध्ये सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। अपघातावेळी बावरपला 65 ते 67 जागा मिळतील, रोहित पवारांचा दावा। तर अजितदादा गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील, रोहित पवार यांच्याकडून सर्वे ट्विट। लोकपोलच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत। महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज। भाजपात जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या हायकमांडने आग्रह केल्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन पक्षप्रवेश केला। TV9 मराठीच्या मुलाखतीमधून एकनाथ खडसेंचा मोठा दावा। शरद पवार यांना सांगून JP नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश, पण फडणवीस गिरीश महाजन यांचा विरोध, खडसेंचा आरोप। अजितदादा गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला न आल्यामुळे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी दादांच्या फोटोला काळं कापड लावलं। बारामतीमधल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळामधला प्रकार, विनंती करूनही दादा मंडळाच्या भेटीला न आल्याचा आरोप। विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय। युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल, फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते, अनिल देशमुख यांचं वक्तव्य। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। 10व्या आणि 13व्याच्या कार्यक्रमांना अनेक कावळे फिरतात, शरद पवारांच्या साताऱ्यामधल्या वाढत्या दौऱ्यांवर आमदार महेश शिंदे यांची टीका। आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टामधली सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार। शिवरायांचं स्मरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी सर्व शोधून काढलं, पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिराव फुलेंनीच शोधली, हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही, भागवताच्या विधानावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर ठाकरे गट सोडणार, शरद पवार गटामध्ये जाऊन विधानसभा लढण्याच्या तयारी। आर्यमन सिंधिया यांची इंडियन टायगर्स आणि टायग्रेस टॅलेंट हंटच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती, TV9 नेटवर्क कडून आर्यमन सिंधिया यांचं अभिनंदन। पश्चिम रेल्वे मार्गावरील 10 लोकल लवकरच 15 डब्यांच्या होणार, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, तर लोकलच्या 12 फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।